आता बातमी आहे पंकजा मुंडेंच्या ट्विट संदर्भातली। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। हाकेंची राज्याच्या प्रमुखांनी भेट घ्यावी अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी असं सुद्धा पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। नेमकं काय त्यांनी ट्विट केलं आपण सविस्तर बघूयात। हाकेंचं उपोषण हे त्यांचं नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान न्याय सन्मान देण्यासंदर्भात आवश्यक आहे। तर शिष्टमंडळानं उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलंय। आपण पाहतो एकूणच ओबीसीच्या या मागणीवरून सध्या राज्यामध्ये वातावरण चांगलंच तापलेलं आहे। ओबीसीचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा आता या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे। सरकारला घरचा आहेर दिल्याचं आपल्याला कळत आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।